मग आता इथं लिहून ठेवायचं की आम्हाला माहित नाही का म्हणते आपण इथं बसायला बनवणार आहे ना. बघा मित्रांनो, आपण तिथलं पाणी इथं काढत आहे. चलो भाई सर्वांना तर आज आपल्याला अक्षय भावंडा बांधलेला यात आहे कालवण, यात आहे भाकरी, चपाती आणि आपल्याला लोणचं आहे. मस्तपैकी भाकरीचा काला करायचा आणि खायचं. काय खोलं कुणाचं तुझं कशाला तिथं कुणी खाला अरा देखी काय करायचंय? तिथलं पाणी तिथलं काढते दे कुठनं पाणी कुठं वाटतं? दे राहू दे, नको सावलीचं गाडा. नको दे. हाय मित्रांनो, का इथं रोज पाणी साठतं तर म्हणून आज चारी खांदी चालली आहे. ती बघा का पुढं चारी खालतात बघा. आणि काय ते चिवी तो सायकल फिरवतो का, तो छकडा बसला का इकडं बघा. आणि इथं काय दगड काढते तेव्हा. बघा मित्रांनो, आपण तिथलं पाणी इथं काढत आहे. सर्वांना ती बुलाती माय तुला काढायचं. आता काम काय चाललंय? तर ह्या भावाच्या आपण सायकल घेऊन चाललोय रानात. आपल्याला जायचंय उसाव पाणी लावले ते बघायला जायचंय रानात. जाऊ ना बाबा सायकल घेऊन. कुठे गुंडदा? बस किती ती 2 3 4 5 6 7 आणि 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 किती सगळी 8 आहे द्या. बर 8 पेक्षा ना चालतंय, पण मला 10-15 मिनिटं टाइम लागेल, 20 मिनिटं लागतील. इथंच थांबा मग, जाऊ ना कुणी. हा बसा इथं सावलीला. काय काय काढू हा असं फ्रीज मध्ये ठेवू आपण. तर इथं आपण सायकल लावली सावलीला मस्त पैकी. आता वर जाऊन बघून यायचं किती भिजलंय ते. मला ओके. आपण इथं बसायला बनवणार आहे ना. बनवायचं काय काय काढा लागतील जरा. बनवता की आपण किती भारी होईल. कुठं आपण कळकांत काय टिकते आपण ओले आणतो काढून काय देऊन जरा. अरे आपल्याला तिथे एक आहे की कळूक. काय माहिती मला माहित नाही भाऊ. आता आम्हाला इथं करणार आहे आंब्याच्या झाडाला इथं बसाय करायचं ना आपल्याला भावांनो. अरे कालवा करू नका की लागा दमानी बोला की. चला आता मी कळूक घेतलाय मोठा. आता ते किती पुरतोय ते बघायचे. सार्थक आला आपला. उद्या आहे ना. तुला काय होते आमचा बिट्टू शेट. अरे बाबा सायकल ठेव.
लाल माती आणून टाकायची का? हा तुला गेला का इकडून इकडे बस कर बस तार 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 साईडला गे नाहीतरी ही होईल बस कर बाबा इकडे गाडी तू चालू कर गाडी चालू कर गाडी चालू कर गाडी चालू कर तू आयन हा जाऊ दे बोल टाका की दगडी अलवास की टाका लागा थोडी कार लागा तोंड डावलं कुठं मला म्हणता अदर तांडव काय सकाळ दी का सकाळची व्हिडिओ काय नाही लावायचं ना तर आम्ही आता हे असं वर मस्तपैकी सावलीचं बसाय गेलं या कसं काय झालं भाऊ दाखव सगळ्यांना कसं ते बनवले ते पण घे पुढे बसून दे हा मग मॉडेल की ते काय एवढं ही होईल दादा काट्या असल्या आणायच्या कसले झाड हिरव्या हिरव्या मग इथं काट्या इथं अजून बसाय बोलवायचं खाली पण जमत घास बनवायचं त्या झाडाला बांधायचं खाली खोलतो गुंड खरं बनल चला आता कसलं दिसतंय बाबा भारी दिसते अजून आपल्याला हराळ लावायची आता आपल्याला इथं खाली हराळी लावून टाकू मग काय माणसं येणारे जाणारे म्हणते ते कमन केलंय हा मग आता इथं लिहून ठेवायचं की आम्हाला माहित नाही कमन केलं चालतंय म्हणायचं एवढं काम करायचं तुम्ही त्याच्यावर बसायचं ह्याच्यावर बसायचं नाही. होय का त्या वाकडा बसायला लावायचं जीवदादा महाराज म्हणत होता, मी बसून बघू का मोडतंय. तर नाना दाजींच्या नारळाच्या झाडाच्या जावळ्या काढायच्या आमच्या कॅन्सल झाल्या काकून सांगितलं ह्या नारळाच्या जावळ्या काढ म्हणून आता आम्ही जावळ्या काढल्या त्या आता आमचं मांडायचं आहे ना आपल्याला भावांना नाही काय पडत सर पलीकडे आलो इथं पण मी बसलो बसते हे एवढ्यावरच बसायचं भावा आणि ते म्हणते तिकडे सलग पाय आता झाडा तोडतोय आता तर अजून लय म्हणते टाकलं तर आमचं आता हे सगळं ओके झालं या मग भावा तुला कसं काय वाटतंय छान सोमा तुला कसं काय वाटतंय छान मग भावा तुला कसं काय छान वाटतंय ऋषिकेश तुला कसं काय वाटतंय भावा लय भारी वाटतंय. ओके मग दादा तुला कसं काय वाटतंय छान छान परत मग मालकांबरोबर आपण गेलतो डब्यात परत मग गेलतो आपण हिंगणगावच्या बाजारात आपला केळवाला भाव भेटला आपल्याला ब्लॉग मध्ये टाकून ठेवतो ना भावा काय भावा माझ्याकडून घेतलं खोटं नाही सांगत म्हणलं आम्हाला पुढच्या बाजारपासून करा हा